सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर मित्रांनो, आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील काही भागात मोठा मुसळधार तर काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। जाणून घेऊयात सविस्तर अंदाज हा पाऊस महाराष्ट्राच्या कोणत्या भागात होणार याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या हवामान मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, आज रात्री आणि मध्यरात्रीला संपूर्ण कोकणात मोठा पाऊस होणार आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच अहमदनगर आणि सोलापूरच्या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र मोठा पाऊस आज रात्री या परिसरात असणार नाही। हलक्या सरी भाग बदलत यातील काही परिसरामध्ये झालेल्या पाहायला मिळू शकतात। उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही परिसरांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। काही भागात वादळी वारा देखील सुटलेला असेल। तर हलक्या सरी भाग बदलत उत्तर महाराष्ट्रात देखील काही भागात हलका पाऊस होऊ शकतो। मात्र उद्यापासून राज्यात सर्वत्र सूर्यदर्शन असणार आहे। पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी होणार आहे। फक्त काही भागातच उद्यापासून पुढील 2 ते 3 दिवस हलका पाऊस भाग बदलत झालेला बघायला मिळेल। मराठवाड्यात देखील आज रात्रीला पावसात उघाड असेल, कुठेही पाऊस असणार नाही। मात्र ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात ढगाळ वातावरणासह वारा सुटलेला पाहायला मिळेल। मित्रांनो, विदर्भातील अंदाज पाहायचा झाला तर विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या परिसरात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। तर तुरळक ठिकाणी हलक्या सरी मध्यरात्री दरम्यान विदर्भातील काही भागात होऊ शकतात। मात्र मोठा पाऊस कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात कुठेही असणार नाही। कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस आज रात्रीला होऊ शकतो। मित्रांनो, उद्या आहे 21 जून। उद्यापासून 25 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे। फक्त ढगाळ वातावरण आणि काही भागात तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल। मात्र 26 जून ते 7 जुलै या दरम्यान राज्यात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे, असा इशारा नुकताच भारतीय हवामान खात्याने दिला आहे। तरी राज्यातील सर्व शेतकरी मित्रांनी आपल्यासोबतच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करावी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करावे आणि आपण कोणत्या भागातून ही माहिती बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।